गोदावरी नदीला 4 वेळेस पाणी गेलेलं आहे या शेतात. जवळपास हे 2.5 एकर क्षेत्र आहे. कापूस सगळा कापूस आणि तूर सगळं तुम्ही बघितलेलं असं काहीतरी राहिलं का याच्यात. जवळपास 70-80 हजार रुपये खर्च झालेला याला. शासन देणार आहे 17,000 रुपये. त्या 17,000 भागल का? शेतकऱ्यांनी जगावं कसं? शासनानं कमीत कमी पंजाब राज्याने जसं 50,000 हेक्टरी मदत जाहीर केली त्या हिशोबाने द्यायला पाहिजे, जेणेकरून शेतकरी उठल तरी. आमच्या थार या गावाला गोदावरीच नुसती नदी नाही तर तिला लागून 2 उपनद्या आहेत. एक गावाच्या पश्चिमेला आहे, एक पूर्वेला आहे. त्यामुळे आमच्या गावचा 100% शिवार गोदावरीच्या बॅकवॉटरमध्ये गेलेला आहे. तुम्ही बघू शकता आमच्या शेताची परिस्थिती काय आहे. 100% शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. पूर्ण खर्च केला. 2,000 रुपयाला खताचं पोत आहे. हे 3 डोस दिले. हे 2.5 एकरला 3दा खात म्हणजे एकरी 2 पोते खात पेरते शेतकरी. 15 पोते तर खत झाला ह्या कापसाला. ह्याच्या 5 फवारण्या झाल्यात. एवढं नुकसान शासनानं विचार करून त्या शेतकऱ्याला मदत करावी. आता ही काल जाहीर झाली मदत, ही काल जाहीर झालेल्या मदतीनं काहीच होत नाही साहेब. ह्याच्यात एक तर शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमाफी पाहिजे, मालाला आमच्या भाव पाहिजे. शासनानं अनुदान नाही देऊ द्या आम्हाला. आमच्या कापसाला भाव 10,000 रुपये क्विंटल द्यावा, सोयाबीनला 8,000 रुपये द्यावा. फडणवीस साहेब जेव्हा सत्तेत नव्हते त्यावेळेस पाशा पटेलने ह्यानं पायी दिंडी काढली होती. 6,000 रुपये सोयाबीनला भाव परवडते. मग आता स्वतः सत्तेवर आहेत ना, मग का देत नाही 8,000 भाव? ते त्यानं विचार करावा आणि शेतकऱ्याला न्याय द्यावा. एवढं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे की शासनाने यामध्ये अवश्य लक्ष द्यावे आणि शेती ही जी खरडून गेलेली आहे त्याला भरघोस अशी मदत करावी. कारण की जेणेकरून शेतकरी उभा राहील आणि कमीत कमी खरीप तर पूर्ण गेलं परंतु रब्बी तरी हंगाम हाती लागेल आणि रब्बीला तरी काही ना काही फुलाची पाकळी शेतकऱ्यांच्या पदरात पडेल एवढी आशा करतो. आणि या ठिकाणी शासनाने लवकरात लवकर या ठिकाणी मदत करावी. आमच्या गावामध्ये 23 सप्टेंबर रोजी जायकवाडी धरणाचा महापूर आला. त्या पाण्यामध्ये गावचा 100% शिवार पाण्याखाली गेला आणि ही जी नुकसान शेतकऱ्याला द्यायची आहे ती पूर्ण सरकारने द्यावी. आणि सरकारच्या व्यतिरिक्त जायकवाडी धरणाकडून बी काही जर मदत शेतकऱ्याला मिळाली तर चांगलं होईल. आणि हे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. आता ह्याच्यामध्ये हे पिकाचा काही उपयोग होणार नाही. थारच्या नागरिकाचा पश्चिमेच्या वड्याला लागून वजूरच्या शिवारात बी आहे. परंतु थारच्या शेतकऱ्याचं जमिनी वजूरमध्ये. तर काय झालं की आमच्या ते थारचा सर्वे झाला किंवा नाही झाला याचं काय माहित नाही. परंतु 100% तहसीलदार साहेब आमच्या इथं मुक्कामी होते लोकांना स्थलांतरित करताना किंवा पुनर्वसन करताना. परंतु वजूरच्या शिवारात जे आमचे 150 एकर जमीन आहे ते आता वजूरचा शिवार इथून म्हणजे 5 ते 7 किलोमीटर वर आहे. आता शासनाचा सर्वेचे निकष असे आले की आम्ही तहसीलदार आणि तलाठी साहेबाला चर्चा केली तेव्हा ते म्हणले की तुमचं गाव 50% मध्ये वजूर टाकलेलं आहे. परंतु 50% वजूर टाकून आमच्या शेतकऱ्याची त्यांना समस्या पूर्ण होणार नाही. कारण आम्ही थारचे शेतकरी असून त्या जे नाले आहेत आमचे नाल्याच्या दोन्ही दुतर्फा आमच्या गावचं शिवार आहे. म्हणजे आमच्या जमिनी नाल्याच्या बाजूला बालासाहेब काळे जर असतील तर त्यांची जमीन नाल्याच्या बाजूला दुसऱ्या बालासाहेब काळेची जमीन आहे. तर मग बालासाहेब काळे थारचे रहिवासी आहेत परंतु त्यांची जमीन वजूर मध्ये जाते. म्हणून त्याला थारचे निकष न लावता वजूरचे 50% जर निकष लावले तर ह्याचं 100% झालेलं नुकसान त्याचं बऱ्याचपैकी नुकसान होणार आहे. तर आमच्या शासनाला असं विनंती आहे तहसीलदार महोदयांना की त्यांनी वाटलं तर तुम्ही स्पॉट पंचनामे करा आणि सध्या परिस्थिती काय आहे त्या आधारावर आम्हाला शासनाची मदत द्या.